नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आजचा आपला जो सेशन असणार आहे तो SAP बद्दल थोडा ERP जो आहे SAPचा त्याच्याबद्दल काही बेसिक सेटिंग, त्याच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन की SAP कसं आहे, काय आहे, कोणते कोणते ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, ते आपण सगळ्या गोष्टी इथे बघणार आहोत. ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया. इथे मी SAP रिमोट डेस्कटॉप आहे आपल्याकडे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा SAP घ्याल, तुमच्याकडे जेव्हा ID येईल, आता सध्या मी याला क्लोज करतो इथे. सो असं हे रिमोट डेस्कटॉप असणार आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या PC सुद्धा इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केलेलं असेल, तुम्हाला माहीत असेल, जे एक्सपिरियन्स असेल त्यांना याचं चांगलंच नॉलेज असेल. हा व्हिडिओ जो आहे आजचा स्पेशली बिगिनरसाठी आहे, ज्यांना SAP ERP बद्दल काहीच माहिती नाही आहे. सो हा स्पेशली व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवतो. इथे SAP EHP करून आहे. इथे लॉग ऑनवर आपण क्लिक केल्यावर हा इथे SAPचा लोगो तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरती डबल क्लिक केल्यावर ही स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होते. जसं एक 2-3 सेकंडचा टाईम घेतो, थोडंसं वेट करायचं. सो आपण बघणार काय आहो आजच्या याच्यामध्ये. आपण SAPची थीम वगैरे आपण कशी चेंज करू शकतो. समजा जे व्हर्जन तुम्ही शिकताय ते व्हर्जन कोणतं आहे ते कसं बघायचं, त्याच्यामध्ये कलर्स वगैरे कसे चेंजेस करायचे, स्क्रीन्स किती आपण ओपन करू शकतो ॲट अ टाईम, किंवा त्याचे पाथ आणि टी-कोड कसे चेक करायचे, या सगळ्या गोष्टीचं आपण नॉलेज घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत. स्क्रीन, आता त्याच्यामध्ये कन्सल्टंट लेवल स्क्रीन कशी असते, एंड युजर कुठे काम करतात, या सगळ्या गोष्टीचं आपण थोडंसं नॉलेज घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. इथे युजर ID टाकायचा आपला आणि खाली पासवर्ड. सो इथे लॉग इन झालेलं आहे. फर्स्ट जी आपल्यासमोर ही जी स्क्रीन आलेली आहे त्याला आपण SAP इझी ॲक्सेस किंवा आपण त्याला होम स्क्रीन असं म्हणतो. ठीक आहे. ही तुमच्यासमोर जे आलेली आहे तो SAP ERP. ठीक आहे. ECC व्हर्जन इथे दिसतं तुम्हाला समोर. इथे आहे SAP मेन्यू लिस्ट आणि इथे फेवरेट लिस्ट. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, काय ॲक्च्युलीमध्ये काम केलं जातं, कशा पद्धतीने केलं जातं. सो फर्स्ट स्टार्ट करूया. आपण इथे वरती आहे मेन्यू, एडिट, फेवरेट्स, एक्स्ट्राज, सिस्टम, यांना आपण बोलतो मेन्यू बार. का बोलतो आपण मेन्यू बार. त्याच्यानंतर इथे जो आहे तो कमांड बॉक्स आहे, जिथे आपण T-कोड्स वगैरे टाईप करतो आणि एंटर प्रेस केलं की ती वाली विंडो आपल्यासमोर इथे ओपन होते. ठीक आहे. सो अगेन कॅन्सल केलं, याला आपण बोलतो कमांड बॉक्स. मी जस्ट नॉर्मली दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते टूल बार्स. ठीक आहे. त्याला आपण बोलतो टूल बार्स. हा SAP इझी ॲक्सेस, याला आपण आपला टायटल बार सुद्धा बोलू शकतो. त्याच्यानंतर खाली जो आहे इथे तुम्ही बघताय, मी माऊस मूव्ह करतो, त्याला स्टेटस बार बोलतात पूर्ण. आणि सर्वात शेवटी जो असतो त्याला आपण स्टँडर्ड बार किंवा टास्क बारवर सुद्धा बोलू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला फर्स्ट बघायचं काय आहे, आपल्याला फर्स्ट बघायचं आहे थीम. ही जी थीम आहे SAPची, आता ही ब्लू कलरमध्ये थीम आहे, राईट आहे. ही कशी मी चेंज करू शकतो, कशा पद्धतीने चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. सो इथं ऑप्शन आहे तुम्हाला कस्टमाइज लोकल लेआउट. ठीक आहे. कधी कधी काही व्हर्जनमध्ये इथे तुम्हाला या साईडला इथे ऑप्शनला इथे मोर लिहून येईल, मोर. ठीक आहे. सो तुम्ही त्याच्यावरती जरी क्लिक केलात किंवा असा हा तुम्हाला सिम्बॉल दिसेल इथे कस्टमाइज लोकल लेआउट, त्या विंडोवरती क्लिक केल्यावरती, त्या ऑप्शन्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे ऑप्शन्स करून एक टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक करा. ऑप्शन करून टॅब आल्यानंतर तुमच्या समोर हा व्हिज्युअल डिझाईनचा ऑप्शन्स ओपन होतो. हा पॉपअप तुमच्यासमोर इथे ओपन होईल. त्याच्यामध्ये फर्स्टच आहे बघा थीम. इथे बघा व्हिज्युअल डिझाईन आहे. व्हिज्युअल डिझाईन ओपन केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे थीम. ठीक आहे. आता इथे थीमचे बघा सिलेक्ट थीम करून ऑप्शन आहे, जे स्टँडर्ड यूज करताय तिथे SAP सिग्नेचर थीम करून फिक्स आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी चेंज करतो.
समजा डार्क थीम घेतो, ठीक आहे, क्लिक केलं त्याच्यानंतर इथे अप्लाय देन ओके, ठीक आहे. आता तुम्ही बोलाल इथे तर काही चेंजेस झालेच नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला फर्स्ट हा विंडो क्लोज करावा लागणार. क्लोज म्हणजे लॉग आउट करावं लागेल. पूर्ण रिमोट डेस्कटॉप क्लोज करायचं नाही, लक्षात ठेवा. ERP फक्त लॉग आउट करा, पुन्हा त्याच्यावर लॉग इन करा डबल क्लिक करून. दिसते तुम्हाला थीम चेंज झालेली आहे. आपण डार्क थीम घेतलेली होती आणि इथे इन्फॉर्मेशन पण आहे बघा, आपण कोणत्या व्हर्जनवर शिकतोय, ठीक आहे. इथे तुम्हाला व्हर्जन दिलेलं आहे. पुन्हा युजर ID टाकायचा आहे. युजर ID सिलेक्ट करा, पासवर्ड पुन्हा टाका. ठीक आहे. ही अशा पद्धतीने थीम तुमच्यासमोर तयार झालेली आहे. सो असं तुम्ही डिफरंट थीम तिथे आहेत जे तुम्ही चेंजेस करू शकता. पुन्हा जर तुम्हाला वापस जर नॉर्मल करायचं असेल तर काय करणार, इथे बघा सेटिंग्स आहे पुन्हा, ठीक आहे. पुन्हा ऑप्शन्सवर क्लिक करा. बाय डिफॉल्ट होती ती SAP सिग्नेचर थीम, ठीक आहे. अप्लाय देन ओके. त्याला पुन्हा काय करणार, लॉग आउट करा, पुन्हा लॉग इन करा. बघा नॉर्मल झाली आपली वापस. सो असे तुम्ही प्रकारे वेगवेगळी थीम इथून चेंज करू शकता. आता आपण बघितलं थीम कसं चेंज करायचं. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत व्हर्जन्स कसं चेक करायचं. सो व्हर्जनसाठी कुठे जायचं तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. एक्स्ट्राजमध्ये सिस्टममध्ये इथे मेन्यू बारवरती सिस्टम टॅब आहे. सिस्टम टॅबमध्ये स्टेटसवर क्लिक करायचं आहे. स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक पॉपअप येईल सिस्टम स्टेटस करून. त्याच्यामध्ये इथे प्रॉडक्ट व्हर्जन करून दिलं आहे आणि इथे ऑप्शन आहे आपल्याला कंपोनेंट. सो त्या कंपोनेंटवरती क्लिक करायचं आहे. कंपोनेंटवरती क्लिक केल्यावर इथे आहे इन्स्टॉल प्रॉडक्ट व्हर्जन, इथे शो करते बघा इन्स्टॉल प्रॉडक्ट व्हर्जन. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला दाखवत असेल SAP ERP 6.0 हा आपला व्हर्जन आहे. सो इथे तुम्हाला बघायला भेटेल इथे प्रॉडक्ट आणि इथे रिलीज झालेला आणि इथे डिस्क्रिप्शन दिलं जातं. सो आपण जो बघतोय तो व्हर्जन आहे आपला ERP 6.0. इथे तुम्हाला जर तुमचा हाना बेस असेल तर तुम्हाला इथे हाना शो करेल, हाना डेटाबेस करून HDB करून, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण व्हर्जन्स चेक करू शकतो. सो नेक्स्ट बघणार आहोत आपण, समजा कलर चेंज करायचा तुम्हाला, ठीक आहे. SAPचा कलर जसं आता ब्लूमध्ये आहे, ठीक आहे. सो ब्लूमध्ये आहे त्याच्यासाठी आपण कुठे जाणार, पुन्हा कस्टमाइज, पुन्हा ऑप्शन्स. याच्यामध्ये ऑप्शन आहे आपल्याला कलर सेटिंग, जसं तुम्हाला कलर सेटिंग. त्याच्यानंतर कलर इन सिस्टम. कलर इन सिस्टमवर क्लिक केल्यावर इथे बघा डिझाईन्स आहेत. SAP गोल्ड आहे बघा, इथे चेंज झालेलं आहे, ते तुम्हाला डिस्प्ले होतं. SAP ग्रीन आहे, ग्रीन पाहिजे तर ग्रीन. SAP पर्पल आहे, SAP रेड आहे, ठीक आहे. हे SAP डिफॉल्ट जे बाय डिफॉल्ट आपण आता SAP गोल्ड घेतलं, मी अप्लाय केलं, ओके केलं. आता इथे डिस्प्ले होत नाही तर काय करणार आपण, ह्याला फर्स्ट लॉग आउट करणार, लॉग ऑफ करणार, येस केलं. पुन्हा त्याला लॉग इन करा. दिसते गोल्ड स्क्रीन झालेली आहे. पुन्हा सेम युजर ID, पासवर्ड अगेन. सो SAPमध्ये तुम्ही जे ERPला काही चेंजेस करतात ना, ते जर तुम्हाला बघायचं असतील कशा पद्धतीने चेंजेस झाले तर तुम्हाला एकदा लॉग ऑफ करून लॉग इन करावं लागणार, तेव्हा तुम्हाला ते सगळे इफेक्ट तुमच्यासमोर रिफ्लेक्ट होते, ठीक आहे. या अशा पद्धतीने आपण थीम वगैरे कलर चेंज करू शकतो. कुठे गेलेलो पुन्हा दाखवतो वापस लोकल कस्टमायझेशनमध्ये ऑप्शन्समध्ये जाऊन कलर सेटिंग, कलर इन सिस्टम, ठीक आहे. सो इथे ऑप्शन्स आहेत, SAP ग्रीन आहे, SAP पर्पल आहे. सो इथे ऑप्शन्स आहेत, हे आपण चूज करू शकतो. सो आपण SAP गोल्ड यूज करतो आहे, ठीक आहे.
सो त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, स्क्रीन्स. आता ॲट अ टाइम मी किती स्क्रीन ओपन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथे तुमच्यासमोर गुगल ओपन केलेलं आहे. इथे दिसतं तुम्हाला हा प्लस साईन, हा माझा एक विंडो ओपन आहे. प्लस केला, सेकंड विंडो झाला, प्लस केला, थर्ड विंडो झाला, प्लस केला, फोर्थ विंडो झाला, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने मी SAP वरती किती विंडो ओपन करू शकतो. मला ॲट अ टाइम किती विंडो ओपन करायला परमिशन आहे. सो मी आता तिथे तुमच्यासमोर दाखवतो. कंट्रोल N किंवा इथे ऑप्शन्स आहे टूलबारवरती, न्यू विंडो. ठीक आहे, क्रिएट अ न्यू विंडो. जसं मी क्लिक केलं, हा बघा हा सेकंड विंडो क्रिएट झाला. मी इथे काही ना काही एक विंडोवरती वेगवेगळे फील्ड ओपन करून ठेवतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल की मल्टिपल्स किती विंडो ओपन केलेले आहेत. कंट्रोल N याला शॉर्टकट की आहे. ठीक आहे, आता मी कीबोर्डनी अल्ट टॅप करतोय. ॲट अ टाइम किती ओपन आहे आता सध्या, 1 2 3 4 5 ओपन आहे. ठीक आहे, हे बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, आणि या 6 आपला तो युजरचा आपला विंडो आहे. सो त्याला काउंट नका करू, आपण ज्याच्यावरती काम करणार आहोत ते विंडो. आता 5 ओपन आहेत, मी अजून एक ओपन करतो. कंट्रोल N केलं, माझ्यासमोर आता ही 6 विंडो ओपन झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. सो आता मी बघतो, मी आता अजून एक विंडो ओपन करतो. बघूया मला ERP काय पॉपअप देईल, काही एरर देईल. सो कंट्रोल N केलं. कंट्रोल N केल्यानंतर मला इथे एक मेसेज आलेला आहे, मॅक्सिमम नंबर ऑफ SAP सेशन रीच. म्हणजे मी 6च्या वरती विंडो ओपन करू शकत नाही. बघा आता मला ॲक्सेस 6 विंडोचाच दिला. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण ओपन करून काम करू शकता जर तुम्हाला तेवढा त्याचा ॲक्सेस असेल. सो बघा मी ओके करतो, पुन्हा मी दाखवतो. कंट्रोल N करतोय, 6 विंडो ओपन आहे. मी 7वी विंडो ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. कंट्रोल N केला तर मला सिस्टम समोरून मेसेज देतोय की मॅक्सिमम नंबर ऑफ SAP सेशन रीच करून. ठीक आहे, सो आपण 6 विंडोच्या वरती ओपन नाही करू शकत. ठीक आहे, सो याच्या असं काही नाही, 6 जर तुम्हाला ॲक्सेस असेल तर तुम्ही 7 8 पण करू शकता. ठीक आहे, म्हणजे मी ॲट अ टाइम मल्टिपल विंडोवरती मी काम करू शकतो. मला एवढा याचा फायदा होतो SAP मध्ये, ज्या मला दुसऱ्या ERP मध्ये नाही भेटत. या सगळ्या गोष्टी टॅलीमध्ये तर नाही भेटत. त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया पाथ आणि शॉर्टकट कीज कशा असतात. आता फॉर एक्झाम्पल पाथ म्हणजे काय झालं, आता ही एक्सेल फाईल आहे, बरोबर आहे. ही मला फाईल सेव्ह करायची, बरोबर आहे. सो मी कुठे जाणार, फाईलमध्ये जाणार, सेव्ह ॲजमध्ये जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्राउजमध्ये जाणार. ब्राउजमध्ये गेल्यानंतर मला ती फाईल कोणत्या लोकेशनला सेव्ह करायची आहे, बरोबर आहे. सो हा काय झाला, पाथ झाला, राईट आहे. सो जर मला डायरेक्ट सेव्ह क्लिक करायचं असेल तर मी काय प्रेस करतो, कंट्रोल S, बरोबर आहे. कंट्रोल S केलं की डायरेक्ट सेव्ह होते फाईल. मग तुम्हाला कुठे सेव्ह करायची ते तुम्ही नाव टाकू शकता. ते झालं पाथ. आता आपण जो काय बघितला पाथ, फाईल सेव्ह ॲज दोघांपैकी कुठेही करू शकता. ठीक आहे, जर एखादा यातला ऑप्शन यूज करायचा असेल सो मी इन्सर्ट टॅबमध्ये जाणार, शेप्स घेणार, इथून शेप घेतला, शेप ड्रॉ केला. सो हा काय झाला, पाथ झाला, बरोबर आहे. सो आणि शॉर्टकट की, आता शॉर्टकट कीमध्ये इन एक्सेल बोलूया. इन एक्सेल आता समजा मी एखादं लाईन लिहिलं आहे तर मला बोल्ड करायचं असेल, बरोबर आहे. बोल्ड करायचं असेल तर शॉर्टकट की आहे कंट्रोल V, कंट्रोल प्लस B, बरोबर आहे. कॉपी करायचं असेल तर कंट्रोल प्लस C, राईट आहे. हे काय झाले, शॉर्टकट कीज झाले. काय झाले, शॉर्टकट कीज, बरोबर आहे. शॉर्टकट कीज झाले इन एक्सेल, बरोबर आहे. क्लिअर आहे. आता जसं मी SAP मध्ये तुम्हाला दाखवलं की नवीन विंडोज ओपन करायला मी एकतर तुम्हाला समोर न्यू सेशनवर दाखवलं किंवा शॉर्टकट की होतं
कंट्रोल एन, बरोबर. हे पण शॉर्टकट कीज, बट SAP मध्ये शॉर्टकट कीला टी कोड बोलतात. टी कोड, एखादी विंडो ओपन करायचं टी कोड बोलतात, त्याला बोलतात टी कोडला ट्रान्झॅक्शनल कोड. ट्रान्झॅक्शनल कोड SAP मध्ये टी कोडला ट्रान्झॅक्शन कोड बोलतात. आता टी कोड म्हणजे कसं, आता फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवतो, मला जर GL क्रिएट करायचं असेल तर GL क्रिएट करायला टी कोड काय आहे, FS00. काय करतो आपण, GL क्रिएट, GL क्रिएशन. ठीक आहे. मला समजा वेंडर इनवॉइस पोस्ट करायचं असेल किंवा जनरल एंट्री करायचं असेल, सो FB50 हा टी कोड आहे, काय, जनरल एंट्रीसाठी. कस्टमर समजा वेंडर करायचं असेल तर FB60 फॉर कस्टमर इनवॉइस, सॉरी वेंडर इनवॉइस. बरोबर. हे झाले टी कोड, म्हणजे शॉर्टकट कीज झाले. बट आपण SAP मध्ये त्यांना शॉर्टकट की नाही बोलत, त्यांना बोलतो टी कोड्स. ठीक आहे. टी कोड फॉर ट्रान्झॅक्शन्स कोड. क्लिअर. एवढं तुम्हाला समजलं. आता पाथ म्हणजे मी तुम्हाला मगाशी दाखवलं, जसं एक्सेल फाईल मला ओपन सेव्ह करायची, तो मी पाथ वाईज जाणार, फाईलमध्ये क्लिक करणार, सेव्ह ॲजवर क्लिक करणार, मग ती फाईल कोणत्या लोकेशनला सेव्ह करायचं आहे तर लोकेशन चूज करणार. हा झाला माझा पाथ, राईट. सो आता ERP वरती बघूया आपण, SAP वरती. इथे SAP ओपन केलं. ठीक आहे. पाथ, आता तुमच्यासमोर पाथ म्हणजे काय, SAP मेन्यू. पहिल्या पाथमध्ये मला समजा वेंडर इनवॉइस पोस्ट करायची, म्हणजे ट्रान्झॅक्शन करायची, वेंडरची इनवॉइस बनवायची. तो मी त्याच्यासाठी कुठे जाणार, SAP मेन्यूमध्ये जाणार, अकाउंटिंगमध्ये जाणार, फायनान्शियल अकाउंटिंग, त्याच्यामध्ये अकाउंट्स पेबल, डॉक्युमेंट एंट्री, आणि फर्स्ट आहे मला FB60 इनवॉइस. जसं तुम्हाला FB60 इनवॉइस म्हणजे वेंडर इनवॉइस, आणि FB60 हा काय झाला, त्याचा टी कोड झाला, शॉर्टकट की झाला, टी कोड, ट्रान्झॅक्शन्स कोड त्याला बोलतात. जर मी याच्यावरती डबल क्लिक, आता मी तुमच्यासमोर कसं आलो, पाथ वाईज आलो, मी रिटर्न दाखवतो तुम्हाला. SAP मेन्यू ही लिस्ट आहे. ठीक आहे. SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट्स पेबल, डॉक्युमेंट एंट्री, FB60. हे काय झालं, मी पाथ वाईज आलो, बरोबर आहे. जर मी याच्यावर डबल क्लिक केलं तर माझ्यासमोर तो विंडो ओपन होणार, बरोबर आहे. मी क्लोज केला इथून विंडो. येस, आय वॉन्ट टू एक्झिट. नाही झालं तर स्लॅश एन म्हणजे पूर्ण विंडो क्लोज करतो, म्हणजे एंड करतो. ठीक आहे. अजून एक मी विंडो कंट्रोल एंड करून ओपन करतो. आपली आहे का कोणती विंडो, हा आपली ओपन आहे. सो मी जो FB50 जो तिथे टी कोड होता ना, FB60, तो FB60, आणि मी प्रेस एंटर करतो. कमांड बॉक्समध्ये टाईप करायचा आहे कोणताही टी कोड असेल तो, एंटर केला. बघा सेम विंडो मगाची जी होती ती ओपन झाली होती. तुम्हाला ओपचं विजिबल होतं खूप प्रॉपरली. पुन्हा मी स्लॅश एंड केलं, स्लॅश एंड म्हणजे एंड. ठीक आहे. हा झाला पाथ. आता SAP इझी ॲक्सेसमध्ये इथे SAP मेन्यू लिस्ट आहे, इथे एंड युजर ॲक्टिव्हिटी होते, इथे एंड युजर ॲक्टिव्हिटी होती. बट कन्सल्टंट लेवल, आता एंड युजर आणि कन्सल्टंट दोघांनाही पाथ आणि टी कोड आहे, बरोबर आहे. एंड युजर आणि कन्सल्टंट दोघांनाही पाथ आहे. ठीक आहे. कन्सल्टंट, बरोबर आहे. कन्सल्टंट, इथे कन्सल्टंट आला, त्याला SPRO स्क्रीन किंवा SP हा टी कोड झाला, आणि जो कॉन्फिगरेशनचं जे काम करतो कन्सल्टंट ते IMG स्क्रीनवरती होतो. ठीक आहे. आणि एंड युजर काय काय काम करतो बघा, इथे मी तुम्हाला दाखवलं. एंड युजर काय काम करतो, बेसिकली एंड युजरचं काम आहे SAP इझी ॲक्सेस, म्हणजे त्याला आपण होम स्क्रीन, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ही काय आपली SAP इझी ॲक्सेस, त्याला बोलतो आपण होम स्क्रीन. तिथे एंड युजर काम करतो. आता एंड युजर काय काय काम करतो, एंड युजर मास्टर डेटा क्रिएशन करतो. आता मास्टर डेटा क्रिएशनमध्ये काय काय आलं, GL क्रिएशन आलं, वेंडर मास्टर क्रिएशन झालं, कस्टमर मास्टर क्रिएशन झालं, असेट मास्टर क्रिएशन झालं. ठीक आहे. असं, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं, अकाउंटिंग एंट्री पोस्टिंग आणि जनरेट द रिपोर्ट, बरोबर आहे. म्हणजे अकाउंटिंग एंट्री पोस्टिंग म्हणजे कस्टमर इनवॉइस, वेंडर इनवॉइस, असेट इनवॉइस, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स जनरेट करणं,
हे आहे एंड युजरचं काम. SAP मध्ये एंड युजरचं काम काय आहे? मास्टर क्रिएशन, बरोबर आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग एंट्री आणि रिपोर्टिंग. आणि कन्सल्टंटचं काम काय? कॉन्फिगरेशन करणं. कॉन्फिगरेशन म्हणजे जे आपण आता पुढे एक एक टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने कन्सल्टंट लेवलचं काम होतं. ठीक आहे. सो आपण कन्सल्टंट मी तो तुम्हाला दाखवतो. तर कन्सल्टंटसाठी इथे SPRO मी टाईप करतो. SPRO जसं एंटर केलं कमांड बॉक्समध्ये इथे दिसतं रेफरन्स IMG. SAP रेफरन्स IMG मीन्स इम्प्लिमेंटेशन गाईड. ठीक आहे. SAP रेफरन्स IMG वर क्लिक केलं. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल मला एंटरप्राइज स्ट्रक्चर क्रिएट करायची, कंपनी क्रिएशन करायची बेसिकली. सो इथे दिसतं तुम्हाला ॲरो दिसतं. तुम्हाला या ॲरोवरती क्लिक केल्यावरती त्याचे तुम्हाला प्रत्येकचे सब ऑप्शन्स येत राहणार. मला काय करायचं? डेफिनेशनमध्ये जायचं, पुन्हा त्या ॲरोवरती क्लिक करायचं. माझा टॉपिक आहे फायनान्शियल अकाउंटिंग आहे, तर पुन्हा त्या ॲरोवरती क्लिक करा. फर्स्ट आहे डिफाईन कंपनी. मला एक कंपनी क्रिएट करायची, बरोबर आहे. सो इथे दिसतं क्लॉकसारखं तुम्हाला, त्याला बोलतात एक्झिक्यूट करणं. ठीक आहे. इथे एक्झिक्यूट केल्यानंतर ती डिफाईन कंपनीची नेक्स्ट विंडो ओपन होणार. आणि इथे डिस्प्ले, डॉक्युमेंट डिस्प्ले म्हणजे हा जो डिफाईन कंपनी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज दिलं जाणार की काय ॲक्च्युअलमध्ये काम आहे. सो तुम्ही कधी जर तुम्हाला टाईम भेटला तर तुम्ही रीड करू शकता, जे की तुमचा इंटरव्ह्यूसाठी पण तुम्हाला त्याचा फायदा होईल. इथे तुम्ही रीड केला तर तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे काय झालं? पाथ झाला, हा कन्सल्टंट लेवल पाथ झाला कॉन्फिगरेशनचा. सो इथे टी कोड आहेत. आता ह्या जर ह्याच विंडोवरती मला टी कोड बघायचे असेल तर मी कसं यूज करणार? ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यावर डिस्प्ले IMG, डिस्प्ले कीमध्ये IMG ॲक्टिव्हिटी, इथे दिसतं तुम्हाला OX15 डिफाईन कंपनीचं काय? OX15 मी एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यावर बघा ही विंडो आली. त्याच्यानंतर इथे न्यू एंट्रीज. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे आपण कंपनी क्रिएशन करणार. ठीक आहे. सेकंड क्लास कॅन्सल करतो मी, पुन्हा बॅक. आता टी कोडनी आपण ओपन करून बघा. OX15 डायरेक्ट इथे बघा. तुम्ही जर SAP मेन्यू स्क्रीनवर असाल ना, SAP इझी ॲक्सेस स्क्रीनवर असाल, तुम्ही डायरेक्ट टी कोड टाकला तो टी कोड ओपन होणार. आता आपण डिफाईन कंपनीचा इथे टी कोड टाकतो OX15. हे बघा ते स्क्रीन आली. सो बेसिकली आपण दोन्ही लेवलनी काम करू शकतो. पाथ वाईज पण करू शकतो आणि आपण टी कोड वाईज म्हणजे शॉर्टकट वाईज पण करू शकतो. सो दोन्ही मेथड तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. दोन्ही गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतील. सो एंड युजरला सुद्धा पाथ आहे, टी कोड आहे. ठीक आहे. आणि कन्सल्टंटला पण पाथ आणि टी कोड आहे. सो आता तुम्ही बोलाल की ते SPRO टाकला, आता कन्सल्टंटसाठी पण तुम्ही ते SPRO हा एक टी कोड झाला. आता SPRO हा टी कोड जर समजा तुम्हाला बघायचं, तुम्ही बोलाल की SPRO हा टी कोड याचा पाथ कुठे आहे? सो पाथ त्याचा पण आहे. इथे दिसतं तुम्हाला SAP मेन्यू लिस्टमध्ये टूल्समध्ये आल्यानंतर इथे कस्टमायझेशनमध्ये आल्यानंतर IMGमध्ये गेल्यावरती SPRO एक्झिक्यूट प्रोजेक्ट. अच्छा, तर SPROचं फुल फॉर्म काय? SAP प्रोजेक्ट रेफरन्स ऑब्जेक्ट. आणि IMGचा फुल फॉर्म आहे इम्प्लिमेंटेशन गाईड, बरोबर आहे. ठीक आहे. मी पुन्हा रिपीट करतो. SPRO SAP प्रोजेक्ट रेफरन्स ऑब्जेक्ट आणि IMGचा फुल फॉर्म आहे इम्प्लिमेंटेशन गाईड. ठीक आहे. सो इथे बघा, इथे टी कोड दिसतो तुम्हाला. ठीक आहे. आणि इथे एक्झिक्यूट, जे मी इथे कमांड बॉक्समध्ये SPRO टाईप केलेला. ठीक आहे. सो इथे टी कोड जो व्हिजिबल होता, हा टी कोड कसा मला कळेल? ठीक आहे. किंवा इथे टी कोड नको आहे मला. सो टी कोड जर समजा मला काढून टाकायचं असेल, मी आता तुमच्या FB60 आहे ना, इथे सेटिंग्सवर क्लिक केलं. इथे तुम्हाला दिसतं आहे डू डिस्प्ले टेक्निकल नेम्स, इथे अनचेक करा, ओके करा. ठीक आहे. आता बघा तुम्हाला टी कोड इथे दिसणार नाही. SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट्स पेबल, डॉक्युमेंट एंट्री, ओनली फक्त इनवॉइस लिहून येतं. पण जर टी कोड विजिबल करायचे असतील तर एक्स्ट्रास, सेटिंग्स, डिस्प्ले टेक्निकल नेम, ओके. ठीक आहे. आता पुन्हा बघा अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग,
अकाउंट्स पेबल, डॉक्युमेंट एंट्री, FD60. ठीक आहे, इथपर्यंत मला कळालं आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? थीम कसं चेंज करायचं, कलर कसे चेंज करायचे, SAP इझी ॲक्सेस स्क्रीन काय असते, ठीक आहे. आणि आपण कन्सल्टंट लेवलचं बघितलं, आपण पाथ बघितलं ॲज अ कन्सल्टंट लेवल पाथ आणि टी कोड, आणि ॲज अ एंड युजर पाथ आणि टी कोड. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही रिअल टाईममध्ये काम करताय आणि एखादा टी कोड तुम्हाला सारखा यूज होत आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला GL क्रिएशन करायला प्रत्येक टायमाला GL क्रिएशन करावं लागतं. सो त्याचा टी कोड्स इथे दिसतं तुम्हाला फेवरेट्स. इथे फेवरेट्सवर आला, राईट क्लिक केलं, इन्सर्ट ट्रान्झॅक्शन ऑप्शन तुम्हाला दिसतं. ठीक आहे, इन्सर्ट ट्रान्झॅक्शनवर क्लिक करा. जो तुम्हाला टी कोड रिपीटेडली तुम्ही यूज करताय तो टी कोड इथे टाकायचा आहे. तो GL क्रिएट करायचा टी कोड आहे FS00. ओके केला. इथे बघा ॲड झालेला आहे ॲज अ फेवरेटमध्ये. ठीक आहे, पुन्हा तुम्हाला कोणता दुसरा द्यायचा, सो राईट क्लिक, इन्सर्ट ट्रान्झॅक्शन. समजा FD60 वेंडर इनवॉइस मला सारखं बनवावं लागतं, दिसतं वेंडर इनवॉइस. ठीक आहे, जर तुम्ही डायरेक्टली या विंडोवरती डबल क्लिक केलात, समजा मी FS00वरती डबल क्लिक करतो, सो बघा GL क्रिएशनचा विंडो डायरेक्टली ओपन झालेला. क्लोज करायचा, क्लोज करू शकता. ठीक आहे. एक मिनिट, मी विंडो क्लोज केला ॲक्च्युली. मी एकदा लॉग इन करतो पुन्हा. ठीक आहे, इथे बघा GL ॲड आलेलं आहे. ठीक आहे. जर समजा हे तुम्हाला नको असते तर काय करणार, त्या फेवरेट्सवर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, डिलीट फेवरेट्स. ठीक आहे. सो ही फेवरेटची लिस्ट झाली, ही SAP मेन्यूची लिस्ट झाली. ठीक आहे. SAP मेन्यूमध्ये एंड युजर वर्क करतात. ठीक आहे, SAP मेन्यूमध्ये एंड युजर. आणि जे आपण SPRO करून जातो, SPRO आणि SAP रेफरन्स IMG येतो इथे कन्सल्टंट म्हणजे डेव्हलपमेंट टीम काम करते, म्हणजे कॉन्फिगरेशन करणं. ठीक आहे, तुमचं जसं क्लायंट असेल त्या हिशोबाने इथे पूर्ण कॉन्फिगरेशन केलं जातं. ठीक आहे. सो आपण कॉन्फिगरेशन आणि एंड युजर ॲक्टिव्हिटी दोन्ही बघणार आहोत पुढच्या प्रत्येक सिरीजमध्ये. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं? आजच्या सेशनमध्ये आपण बेसिक सेटिंग्स बघितल्या SAPच्या. ठीक आहे. थीम बघितलं आपण, त्याच्यानंतर बेसिक सेटिंगबद्दल थोडं नॉलेज घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थीम बघितलं. थीमनंतर आपण व्हर्जन कसं चेक करतो ते चेक केलं. त्याच्यानंतर आपण कलर कसे चेंज करायचे हे गोष्ट क्लिअर केलं. त्याच्यामध्ये स्क्रीन्स म्हणजे ॲट अ टाईम मी किती मल्टिपल स्क्रीन्स ओपन करू शकतो किंवा ते ओपन कसे करायचे किंवा सिस्टम काय पॉपअप देतो जेव्हा स्क्रीन्स ओव्हर होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाथ बघितला. ठीक आहे, पाथ बघितलं. त्याच्यानंतर आपण टी कोड्स बघितले, टी कोड्स कसे असतात, ते कसे ॲक्टिवेट करायचे, कसे डिस्प्ले करायचे. ठीक आहे. दोन्ही आपण वेमध्ये बघितलं. आपण कन्सल्टंट वेमध्ये पण बघितलं, आपण एंड युजर वेमध्ये पण बघितलं पाथ आणि टी कोड्स. त्याच्यानंतर आपण फेवरेट्स कसं ॲड करायचं, कसं ट्रान्झॅक्शन्स ॲड करायचं हे पण आपण या ठिकाणी ते बघितलं. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल.